चमचमीत अशी गवारीची भाजी टिफिनला देण्यासाठी तयार आहे। इथे बघा अगदी साध्या पद्धतीने आज आपण ही गवारीची भाजी रेसिपी केलेली आहे। चला तर मग खूप जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। श्री स्वामी समर्थ सर्वांना। त्यासाठी बघा कढई गरम करायला ठेवली आहे आणि त्यामध्ये साधारण 1 ते 1.5 चमचा आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे। तेल छान कडकडीत गरम होऊ द्यायचं आणि त्यानंतर त्याच्यामध्ये मोहरी घालून घ्यायची आहे। अगदी पाव चमचा मोहरी मी इथे घालणार आहे। मी हाताने घातलेले आहे, तुम्हाला हवं असेल तुम्ही चमच्याचा वापर करून जरी जिन्नस घातले तरी काही हरकत नाही। आता अशा पद्धतीने बघा तेल छान आपलं कडकडीत गरम झालंय। यामध्ये मी पाव चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं घालून घेतलंय आणि त्यानंतर 8 ते 10 कढीपत्त्याची पानं घालून घ्यायची आणि एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक चिरून अशा पद्धतीने इथे घातलेला आहे। आता सकाळच्या घाईत आपल्याला टिफिनला काय द्यावं, काय भाजी करावी हा सगळ्या गृहिणींना पडलेला प्रश्नच असतो। त्यासाठी आपण एकदम साध्या सोप्या पद्धतीने अगदी घरी अवेलेबल असलेल्या साहित्यात आणि त्याही चवदार अशा भाज्या टिफिन सिरीज चालू केलेली आहे। तर तुम्हाला ही सिरीज कशी वाटते, उपयोगी पडतीये का, मला कमेंट करून नक्की सांगा। बघा अशा पद्धतीने कांदा छान आपल्याला परतून घ्यायचा आहे। गोल्डन ब्राऊन रंगावर आपण कांदा छान परतून घेऊ आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला बाकीचे जिन्नस घालायचे। खूप साध्या पद्धतीने आपण ह्या रेसिपीज बघणार आहोत। अगदी कमी वेळेत अवेलेबल साहित्यात आपण ह्या रेसिपीज करणार आहोत। आता बघा त्यानंतर ठेचलेला लसूण घालायचा आहे। साधारण 7 ते 8 पाकळ्या लसूण ठेचून घेतलेला आहे आणि तो लसूण ठेचलेला याच्यामध्ये घालून घेतला आहे कांद्यामध्ये। आता त्यानंतर याच्यामध्ये एक मीडियम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घालून घ्यायचा आहे। टोमॅटो सुद्धा आपल्याला कांद्याबरोबर छान परतून घ्यायचा आहे, एकजीव करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये बाकीचे जे सुके मसाले आहेत ते घालायचे आहेत। खूप सोपी रेसिपी आहे, अगदी इझिली तुम्ही ही टिफिनला देण्यासाठी आरामात करू शकता, एक चांगला पर्याय आहे। आता बघा त्यानंतर याच्यामध्ये अगदी चिमूटभर हिंग घालून घेते मी। आता जी गवारी असते ती पचायला थोडीशी जड असते, त्यामुळे आपल्याला याच्यामध्ये थोडासा हिंग घालायचा आहे। त्यानंतर चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे, अर्धा चमचा हळद घालून घ्यायची आहे आणि त्यानंतर याच्यामध्ये मी आपली जी काश्मीरी लाल तिखट असतं ते घालून घेतलं आहे अर्धा चमचा आणि त्यामध्ये आपल्याला कांदा लसूण मसाला घालायचा आहे। आता तुमचा जो ठेवणीतला मसाला असेल, जो रोजच्या भाज्यांसाठी तुम्ही वापरत असाल तो वापरला तरी काही हरकत नाही। मी इथे 1 चमचा कांदा लसूण मसाला घालून घेतलेला आहे। आता ह्या सगळे मसाले आहेत ते आपल्याला कांदा टोमॅटो बरोबर छान परतून घ्यायचे आहेत, एकजीव करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये बारीक करून घेतलेली गवारची शेंग घालायची आहे। आता ही जी गवारी मी वापरली आहे ही साधी गवारी आहे, त्यामुळे मी आता इथे ही गवारी सकाळी खूप घाई असते, आपल्याला हाताने खुडून वेळ नाही भेटणार तेवढा। त्यासाठी तुम्हाला जर हवं असेल तुम्ही आदल्या दिवशी रात्री याची तयारी करून ठेवलीत तर अगदी 15 ते 20 मिनिटात ही गवारीची भाजी आरामात तयार होते। त्यानंतर बघा मी आता इथे ही चिरून घेतलेली आहे, छोटे तुकडे करून कापून घेतलेले आहे। तर आता यानंतर आपल्याला याच्यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचा साधारण 1 ते 2 चमचे कूट घालून घ्यायचा आहे, छान परतून घ्यायचं आहे। 1 ते 2 मिनिट या गवारीला या मसाल्यांसोबत छान परतून घेतल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये पाणी घालून द्यायचं आहे, जेणेकरून आपल्याला यातला शिजवून घ्यायचं आहे। त्यासाठी मी इथे साधारण अर्धा ग्लास पाणी घालून घेतलेलं, गवारी जेवढी बुडेल तेवढं पाणी घालून घ्यायचं। ह्या गवारीला शिजायला खूप वेळ लागत नाही। जी आपली गावरान गवारी असते, कुशीची गवारी असते, तिला शिजायला थोडासा जास्त वेळ लागतो। इथे पाणी घालून घ्यायचं आणि आपल्याला झाकण ठेवून याला छान एक 5 ते 7 मिनिटं मी शिजवून घेतलं। तुम्ही बघू शकता अजून थोडीशी गवारी आपल्याला शिजवून घ्यायची आहे आणि पाणी पूर्णपणे यातलं आटवून घ्यायचं आहे, जेणेकरून ही आपल्याला सुकी भाजी करायची। इथे बघा अशा पद्धतीने पाणी पूर्ण आटलेलं आहे आणि आता तुम्हाला मी दाखवते गवारीची ही शेंग चमचमीत अशी छान तयार झालेली आहे। आता तुम्हाला दाखवते गवारी पण छान एकदम मौसूद आपली शिजली गेली आहे। आता बारीक चिरलेली खूप सारी हिरवीगार कोथिंबीर घालून घ्यायची आणि इथे आपली ऑफिसच्या डब्यासाठी किंवा दुपारच्या जेवणासाठी खाण्यासाठी गवारीची भाजी एकदम तयार आहे। चमचमीत अशी ही सोप्या पद्धतीने दाखवलेली गवारीची भाजी तुम्ही नक्की करून बघा आणि तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। अशा पद्धतीने जर तुम्हाला आपल्या रेसिपीज आवडत असतील तर आपल्या आदिश्री रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरू नका। इथून पुढे येणाऱ्या छान छान नवनवीन रेसिपीच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील आणि त्या सगळ्या छान छान रेसिपी तुम्हाला ट्राय करून बघता येतील। आणि आता आपण जी ही नवीन सिरीज घेऊन आलो आहे
ऑफिसचा डब्बा, त्याही रेसिपीज तुम्हाला कशा वाटतात मला कमेंट करून नक्की सांगा. चला तर मग तुम्हाला आपल्या रेसिपीज आवडत असतील तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू.